1 इंच माती तयार व्हायला 1000 वर्ष लागतात. म्हणजे पाषाणापासून मातीपर्यंतची जी प्रक्रिया आहे माती बनण्याची, आधी कठीण पाषाण असतो, त्यानंतर त्याच्यामध्ये काही जीवसृष्टी त्याच्या भोवतीने काम करायला लागतात, तेव्हा ती नरम होते. नरम झाल्यानंतर नरम दगड बनतो. नरम दगड बनल्यानंतर त्याच्यावर आणखीन काही खनिज प्रक्रिया आणि रासायनिक प्रक्रिया सुरू होते. त्यातनं ते कठीण मुरुम बनतो. कठीण मुरुम बनल्यानंतर त्याचा हळूहळू माती बनतो. या प्रक्रियेला 1000 वर्ष लागतात 1 इंच माती तयार व्हायला. आणि असं जर महिन्याचा पाऊस एकाच दिवशी पडला, कसं राहील? नाही राहणार, सगळी वाहून जाणार आणि एकही थेंब पाणी जमिनीत मुरणार नाही. बघितले आता मागच्या आठवड्यातलं बघितलं, एवढा पाऊस पडला पण 4 इंच सुद्धा माती भिजली नाही. वरच्या वर जेवढा नरम होता तेवढा भिजला आणि सगळी वाहून गेली, धावून गेली पाणी. दोष कोणाचा? निसर्गात कुठल्याही पशुपक्षी प्राण्याने पाप केलेले नाही. मनुष्य सोडून, आम्हाला सोडून कोणीही निसर्गावर अतिक्रमण केला नाही, अत्याचार केला नाही. जे केले ते माणसानेच केले. झाडं संपवले माणसाने, प्राणी संपवले माणसाने, पाणी संपवलं माणसाने. का? सगळी ओढून काढली. माणसाला लागतं थोडं, वाया घालवतो भरपूर. घोटभर पाणी पित असताना ग्लासभर पाणी ओतून टाक. निसर्गातनं काय फुकट मिळते? थोडी फुकट मिळत नाही ना. 1 ग्लास पाणी बनायला सुद्धा नैसर्गिक प्रक्रिया आहे आणि त्या प्रक्रियेतनं ढगातनं वर जाऊन कुठेतरी पडून खनिजातनं वाहून येऊन आमच्या दारापर्यंत येते, नळातनं. ही काय प्रक्रिया छोटी नाही आहे. आम्ही असं सहज फेकून देतो. अंघोळीला 100-150 मिली पाणी लागते. एकूण चमडीला लागलेले पाणी किती असं विचार केले तर 100-150 ml पाणी असते. मग बाकीचे वाहून गेले. आम्ही कधी विचार नाही केले की एवढा पाण्याची गरज असते. कमीत कमी पाण्यात मी स्नान करू शकतो की नाही? काही माणसं तोंड धुतात 10 लिटरनी. 100 ml लघुशंका करतो, 10 लिटरचा फ्लश टँक खाली करतो.